रोजच्यासारखं आजही सकाळी गेलो होतो मी जिममध्ये, पण आज आला होता आपला शाळेचा मित्र रोहन भाऊ. तो म्हणे भाऊ जिम लावायचे, म्हटलं ये आपल्या काकाची जिम आहे, तू कधी ये ना कधी जा म्हटलं. मग आज मारायचे होते शोल्डर. मग 30चे हेवी घेऊन मारले शोल्डर. मग मी 30चे डंबल मारताना पाहून आमच्या जिमचा एक भाऊ आहे, तोही मनातल्या मनात असं कसा रे लहान पोट्टे 30च्या उचलते, त्यानं घेतला 50च्यानं मारले हो ना 8 रेपिटेशन. आज वर्कआउटचा व्हिडिओ काढायची काही इच्छा नव्हती. मग आलो होतं आपलं मसल गिअरचे वे प्रोटीन आणि वे प्रोटीनचे स्कूप एक पेल्याची खुशी ते फक्त जिमवाल्यालाच माहीत राहायचे. मग येणार होता आज आपला रावल्या, मग त्याला गेलो. हा आमच्या आहे काला रोड. थोडासा अंदर झाला का हा गायब होते. पहिला किती वेळा सांगतो का काळे कपडे नको घालत जाऊ, तरी ह्या काळे कपडे घालूनच निघ. त्याला किती वेळा सांगितलं तरी समजत नाही. मग जामठ्या जाऊन उचललं रावल्याला. पण रावल्या गाडी जिद्दच करत होता, म्हणे मला गाडीच चालवते म्हणे. मग कसं तरी भेदभेद आम्ही त्याच्या हातात स्टेअरिंग दिली आणि बसलो चुपचाप. तुझ्या बापाला सांगून ठेव 7 सीटर मध्ये 3 नाही 4 7 सीटर मध्ये 4 सीटर ठेव म्हणा. 7 स्टार 7 स्टार मध्ये मारायचं पुरा मारा. एक व्हिडिओ थांब रे, हळू चालू थांब 2. मग त्याच्यानंतर गेलो पुखराज ज्वेलर्समध्ये. घरच्यांनी काहीतरी गोल्ड घ्यायचं होतं म्हणे, पण तिथे जाऊन असं वाटलं का कपड्याच्या दुकानात आलो. एवढी गर्दी सोनं घ्यायसाठी मी तर पहिल्यांदा पाहिली होती. लोक कपडे घेत होते का सोनं घेत होते काही समजत नाही. मग आम्ही पाहिलं, मग बाईला काहीतरी आवडलं, मग ॲडव्हान्स पेमेंट दिला. मग आता उद्या घ्यायला जायचं आहे. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.